Come towards session 8, trigonometric identities. You know these identities. Okay, these are also called as a fundamental identity. Consider a standard circle whose center is at origin, and if I take radius equal to 1, then it is called as a standard unit circle. If we take a point P on the circle such that which makes an angle, standard angle theta, standard means whose initial ray is along x-axis, vertex is at origin, this is a standard angle theta. Okay, P lies in xy coordinate system, say coordinates of PB xy as usual. It is a standard unit circle, therefore this distance equal to 1 OP. Then if we draw a perpendicular on x-axis, PM perpendicular x-axis, then from given condition figure OM equal to x and PM equal to y. Okay, and therefore from triangle OMP cos theta equal to x upon 1 and sin theta equal to y upon 1. Also x square plus y square equal to 1. Why by Pythagoras theorem. X square plus y square equal to 1 because it is right angle triangle. Sum of its sides equal to hypotenuse square. Yes, 1 square 1. But what is x? But x equal to cos theta, and therefore this is cos square theta. Y means sin square theta equal to 1, and this is called as a fundamental identity. For any value of theta कोणताही अँगल घ्या, कोणताही 0 to -infinity to +infinity, फॉर एनी व्हॅल्यू, ह्या अँगलची जी व्हॅल्यू आहे ना तिला म्हणतात डोमेन. नवीन शब्द प्रयोग मी वापरला, अँगलच्या व्हॅल्यूला म्हणतो आपण डोमेन. आणि जी किंमत येते, आपण टेबल बनवलं वेगवेगळ्या किमतीसाठीचं, वेगळ्या अँगलला त्याला म्हणतात रेंज. ओके, डोमेन. रेंज म्हणजे कुठून हायेस्ट आणि लोएस्टचा पार्ट आहे. तर डोमेन म्हणजे एनी, कोणती व्हॅल्यू चालेल. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. मग याच्यावरनं मला कधी कॉस स्क्वेअरची किंमत काढावी लागते. कशी काढतो आपण? 1 मायनस साइन स्क्वेअर, किंवा साइन स्क्वेअरची किंमत काढावी लागते 1 मायनस कॉस स्क्वेअर. मग याच्यावरनं कॉस थीटा काही प्लस मायनस टेकिंग स्क्वेअर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा और साइन थीटा इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आणि मग आपण याचा उपयोग केला. कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे त्यानुसार प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं ठरवायचं. हाही कुठल्या क्वाड्रंट, पहिल्या 2 क्वाड्रंटमध्ये असेल तर ॲन्सर प्लस येईल, तिसऱ्या चौथ्यात असेल तर मायनस घ्यायचं आणि किमती टाकायच्या. तुम्हाला याच्यावरनं बाकीच्या व्हॅल्यू मिळू शकतात. ही पहिली आयडेंटिटी. ओके, मग आता ह्या आयडेंटिटीला जर मी ही 1 नंबरची जी आयडेंटिटी आहे तिला डिव्हाइड 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा. पहिल्याला मी जर कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं तर कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर, साइन अपॉन कॉस टॅन, दोघांचाही स्क्वेअर आहे, टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर. आणि 1 अपॉन कॉस कुणाचा रेसिप्रोकल आहे? सेक स्क्वेअर थीटा. अँड दिस इज नथिंग बट युअर सेकंड आयडेंटिटी. ही तुमची सेकंड आयडेंटिटी आहे. याच्यावरनं दोघांच्या 1 इक्वल टू काही व्हॅल्यू माहिती आहे ना, सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर थीटा और टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय काढता येईल? सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. वेगवेगळ्या व्हॅल्यू आपल्याला टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू
सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. त्याच्यावरनं स्क्वेअर रूट घेतलं की टॅन मिळेल. एम आय करेक्ट? अँड इफ वी डिव्हाइड 1 बाय साइन स्क्वेअर थिटा, आणि ह्या 1ला जर मी साइन स्क्वेअर थिटाने डिव्हाइड केलं तर कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर कॉट स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर 1, आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर कोसेक स्क्वेअर. अँड दिस इज युअर थर्ड आयडेंटिटी. ही तुमची सेकंड आयडेंटिटी, ही तुमची थर्ड फंडामेंटल आयडेंटिटीज. दॅट इज 1 इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा, और कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू cosec square theta minus 1. Use this identity, and I think you already use this identity, and depending on you solve certain problems on trigonometry of prove that type, show that type. यांचा उपयोग आपण ऑलरेडी केलेला आहे. मग अजून काही प्रॉब्लेम याच्यावरचे बघता येतील का, तर तेही आपण प्रयत्न करूया. ओके. बघा आयडेंटिटीवरचा प्रॉब्लेम. इलिमिनेट थीटा फ्रॉम फॉलोइंग. इलिमिनेट करायचा, थीटा काढून टाकायचा. मग आता एखाद्याला वर्गात बसला त्याला म्हटलं जा घरी, तर जाईल का तो? नाही, त्याला कारण सांगावं लागेल काहीतरी, की तुझं हे चुकलं म्हणून तू वर्गाच्या बाहेर जा. तसा जाणार का तो? नाही जाणार. मी का जाणार? बरोबर आहे, त्याचा तो हक्क आहे वर्गात बसण्याचा. तरी बाहेर काढायचं म्हणजे त्याच्याकडनं काहीतरी चूक झाली पाहिजे. तसं इथं थीटा जाईल का सहजासहजी? नाही. मग याला वापरायच्या आयडेंटिटी. मग साईन आणि कॉटची आयडेंटिटी कोणती आहे? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. लेफ्टला थिटा आहे, राईटला 1 आहे. ओके. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी याच्यावरनं कॉसची किंमत काढावी लागेल. कॉस थिटा इक्वल टू एक्स अपॉन 4. याच्यावरनं साइन थिटाची किंमत वाय अपॉन 4. ओके. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. का मला थिटा नको आहे, मग मला आयडेंटिटी आली तरच थिटा कॅन्सल होईल. एका साईडला थिटा आहे, दुसऱ्या साईडला 1 आहे. मग स्क्वेअरिंग केलं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. सांगता का कॉस स्क्वेअर थिटा इज एक्स स्क्वेअर अपॉन 16 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 60. अँड व्हॉट इज इट? दिस इज आवर आयडेंटिटी. आपल्याला थिटा नको आहे, नका टाकू. थिटाची किंमत काय आहे? 1 इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 60, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 16. आणि तुम्हाला माहीत नसेल, माहितीच नाही, मी सांगतो की हे सर्कलचं इक्वेशन आहे, ज्याचा सेंटर 0 0 आहे आणि रेडियस 4 आहे. पण जेव्हा होईल सर्कल तेव्हा कळेल का म्हणतोय मी ते. ओके. आता फक्त थिटा काढून टाकायचा, एवढाच एक कन्सेप्ट आपण बघतो आहे. ओके. बघा बरं काही टिपिकल आहे का? फक्त आयडेंटिटी वापरायची. ओके. बघा हा प्रॉब्लेम. एक्स इक्वल टू 4 सेक थिटा, वाय इक्वल टू 5 टॅन थिटा. सेक आणि टॅनमधली आयडेंटिटी आठवते? सेक आणि टॅनमधली आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर इक्वल टू काय आहे? सेक स्क्वेअर. मला एका बाजूला अँगल नको आहे, मग 1 इक्वल टू काय आहे ही आयडेंटिटी? सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर. यू नो दिस. राहू द्या तुमच्याजवळ. मग दिलेला पार्ट घेणार मी. एक्स इक्वल टू 4 सेक थिटा. याच्यावरनं सेक थिटाची किंमत काढणार. काय येईल ती? पुन्हा मागच्यासारखीच x/4. अँड y इक्वल टू 5 टाइम्स tan theta. ओके. which gives tan theta equal to y upon 5. Any doubt? No question. It's correct one. बरोबर आहे. मलाही थोडंफार येत असेल. ठीक आहे. कम टू द पॉईंट. नाव सेक माहिती आहे, मला टॅन माहिती आहे, मला थिटा नको आहे. मग काय करणार मी माहिती आहे? स्क्वेअरिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग. स्क्वेअर केला तर याचा स्क्वेअर काय होईल?
सेक स्क्वेअर, याचा स्क्वेअर काय होईल टॅन स्क्वेअर, याचा जर स्क्वेअर केला तर काय होईल सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर, स्क्वेअरिंग अँड सबट्रॅक्टिंग बिकॉज वी नो दॅट, किंवा वी हॅव नसेल तर आणखी एक पार्ट सांगतो, ही आयडेंटिटी लिहून टाका आणि टाका किंमत सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 16 मायनस टॅन स्क्वेअर y square upon 25 equal to 1. This is also equation of some figure. हे पण एका फिगरचं इक्वेशन आहे आणि which is we call it as a hyperbola. ओके, मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा बोलायचे प्रकार आहेत. पहिला आहे सर्कल, हम सब एक है. ओके, नंतर आहे पॅराबोला, ओरिजिनमधून जातो तो, प्रेमाने बोला पॅराबोलिक, आपली छत्रीचा टाईप जो असतो तो. ओके, पॅराबोला. नंतर आहे इलिप्टिकल पाथ, इलिप्स, आणि नंतर आहे शेवटचा हायपरबोला. असे वेगळे फिगरचे हे इक्वेशन आहे. पुन्हा सांगतो, हे टॉपिक आहेत आपल्याला तेव्हा बघेल. ओके, आता फक्त इलिमिनेशनचा कन्सेप्ट. ओके, याच्यावरचा आणखी एक प्रॉब्लेम घेऊ आणि पुढे जाऊ आपण. मग आणखी x इक्वल टू 5 + 6 टाइम्स कोसेक थीटा अँड y इक्वल टू 3 + 8 टाइम्स कॉट थीटा. ओके, फ्रॉम दिस therefore this is given to you 5 + 6 cosec theta and therefore 5 + 6 cosec theta, so 6 cosec theta equal to, am I correct? 5 goes to that side and therefore what is value of cosec theta? Cosec theta is x minus 5 upon 6. Am I correct? Also y equal to 3 + 8 times cot theta and therefore 8 times cot theta equal to y minus 3 and therefore cot theta equal to y minus 3 upon 8. Any objection? Cosec मिळाला, cot मिळाला, but what is relation between them? Third identity, 1 + cot square equal to cosec square, 1 + cot square equal to cosec square, आणि म्हणून आयडेंटिटी काय आहे cosec square theta minus cot square theta equal to 1. cosec square minus cot square equal to 1. Putting values, what is values? X minus 5 upon 6 bracket square minus y minus 3 upon 8 bracket square equal to 1. झालं तुमचं इक्वेशन. याचं सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं, याचंही सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं. एक्स स्क्वेअर मायनस 25x, पण पुन्हाही सिम्प्लिफिकेशन केलं तरी पुन्हा एलसीएम घ्यावाच लागेल. कीप इट ॲज इट इज, राहू द्या असाच. हा पण हायपरबोलाचाच फॉर्म आहे, पण जनरल फॉर्म आहे. हा जनरल फॉर्म आहे, याचा सेंटर 5 आणि 3ला आहे. ओके, जाऊ द्या, तो कसा येईल तो त्यावेळेला बघता येईल. ओके, तर असा हा इलिमिनेशनचे प्रॉब्लेम. बघा काही अवघड आहे का? फक्त ट्रिग्नॉमेट्रीनुसार साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेकच्या किमती काढायच्या आणि कुठली आयडेंटिटी आहे ती त्याला ती वापरा, तुम्हाला तुमचा ॲन्सर मिळून जाईल. ओके, अप टिल एनी प्रॉब्लेम? सच टाईप ऑफ प्रॉब्लेम्स, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण 10th स्टँडर्डला बघितलेले असतील. ओके, नाही बघितले असं समजतो मी. बघितले म्हणजे तुम्हाला करायला सांगणार असं काय नाही. पहिला प्रॉब्लेम आहे मी सांगणार. घ्या ह्या प्रॉब्लेमची लेफ्ट हँड साईड, 1 + tan square a into next bracket 1 + 1 upon tan square a. प्रॉब्लेम चांगला लिहिणं म्हणजे 50% सोडवणं.
1 प्लस टॅन स्क्वेअर. आपण 1 प्लस काही काय करतात 1 प्लस 1 अपॉन, मिनिंगच चेंज झाला. याचा मिनिंग वेगळा आहे, याचा मिनिंग वेगळा आहे. कसा तर बघूया. विच इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर ए, 1 प्लस टॅन स्क्वेअर ए ॲज इट इज. आणि इकडे आता याचा डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे, मागच्या वेळेला कॉमन आला होता. ओके, मग एलसीएम क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, टॅन स्क्वेअर ए प्लस 1 अपॉन दोघांचा डिनॉमिनेटर काय येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने याला गुणायचं, याने याला गुणायचं, दोघांचं प्रॉडक्ट डिनॉमिनेटरला घ्यायचं. ओके, नो प्रॉब्लेम. बट व्हॉट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा? बट here you got identity 1 plus tan square theta equal to sec square theta. If I use identity, then 1 plus tan square is sec square a into again 1 plus tan square sec square a upon tan square a. Any objection up till इथपर्यंत काही शंका? No. Sec square sec raised to 4a upon tan square a. ओके, टॅन स्क्वेअर वरती लिहायचं असेल तर कॉट स्क्वेअर पण घेऊ शकतो मी. ओके, आपल्याला साईन मध्ये आन्सर पाहिजे. मग सेक स्क्वेअर इज 1 अपॉन, सॉरी सेक म्हणजेच 1 अपॉन कॉस, पण सेकचा पॉवर 4 आहे, कॉस रेज टू 4 हा झाला न्यूमरेटर, अपॉन टॅन स्क्वेअर साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. एम आय करेक्ट? अँड दॅट इज इक्वल टू 1 अपॉन कॉस रेज टू 4 ए नॉट थीटा ए. डिनॉमिनेटर गोes to numerator, cos square a upon sin square a. Any objection? What is remaining part? 1 upon cos square cancelled, remaining part is cos square a into sin square a. But what? We don't want cos square in your right hand side. Right hand side आपल्याला कॉस स्क्वेअर नको, साईनच्या भाषेमध्ये पाहिजे. मग या कॉस स्क्वेअरची किंमत टाकून देऊया. पुन्हा एक आयडेंटिटी कोणती, 1 मायनस साइन स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. तीच आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अँड मल्टिप्लाय इन साइड. सो व्हॉट यू गॉट, 1 अपॉन 1 इंटू साइन स्क्वेअर sin square a minus sin square into sin square sin raised to 4a, and I think this is your right hand side. आणि मला वाटतं हीच तुमची राईट हँड साईड असेल, नाही आहेच. ओके, बघा बरं काय टिपिकल आहे का. अशा प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करता येतील. ओके, वी सी वन मोर प्रॉब्लेम. बघा हा दुसरा प्रॉब्लेम, 1 प्लस कॉट थीटा मायनस कोसेक थीटा इंटू नेक्स्ट ब्रॅकेट 1 प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा. प्रूव्ह दॅट करायचं आहे. हे लेफ्ट हँड साईड 1 प्लस कॉट थीटा मायनस कोसेक थीटा. प्रॉब्लेम पुन्हा काय लिहायचं, त्या टर्म आपल्याला कळतात. 1 प्लस टॅन थीटा प्लस सेक थीटा. आहे का हो इथं काही स्क्वेअर वगैरे चान्सेस आहे का सिम्प्लिफिकेशनला? मग शेवटचा पर्याय मल्टिप्लिकेशन ऑफ 2 ब्रॅकेट. मग कसं करतो माहिती आहे ना, टेक फर्स्ट नंबर इन फर्स्ट ब्रॅकेट अँड मल्टिप्लाय ऑल 3. मग 1ने तिघांनाही मल्टिपल करा. यू गॉट 1 प्लस टॅन थीटा 1 इंटू टॅन प्लस 1 इंटू सेक थीटा. दिस इज फर्स्ट स्टेप. आता कशाने मल्टिपल करायचं, कॉटने, प्लस कॉट थीटा इंटू 1 कॉट थीटा प्लस कॉट थीटा इंटू टॅन थीटा प्लस
कॉट थीटा इंटू सेक थीटा. एम आय करेक्ट? कॉटने झालं. आता कशाने? मायनस कोसेक्सने. मायनस कोसेक थीटा इंटू 1 मायनस कोसेक थीटा इंटू टॅन थीटा मायनस कोसेक थीटा इंटू सेक थीटा. ओके, आठवतं काही? आता यांची व्हॅल्यू बघा. टॅन इंटू कॉट. यस, वी नो टॅन अँड कॉट. कॉट थीटा इक्वल टू 1/टॅन थीटा. म्हणजेच कॉट इंटू टॅनची किंमत काय येणार बघा? काय येणार? 1 येणार. ओके, कॉट थीटा इंटू सेक थीटा. कॉट थीटा इंटू सेक थीटा, किंवा आपणच एक्सप्रेस करूया म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. ओके, बघूया तुमचा ॲन्सर. इक्वल टू 1 ॲज इट इज प्लस टॅन थीटाच्या शेजारी घेतला आहे मी कॉट थीटा. कोणता? हा टॅन, हा कॉट एकत्र, प्लस सेक थीटा मायनस कोसेक थीटा. कोणता? धिस टर्म, धिस टर्म. बघा, टॅन झाला, कॉट झाला. नाव कॉट प्लस टॅन. कॉट थीटा कॉस थीटा अपॉन साइन थीटा इंटू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. झाली ही टर्म. कॉट थीटा सेक थीटा प्लस कॉट थीटा सेक थीटा मायनस कोसेक थीटा टॅन थीटा. कोसेक थीटा टॅन थीटा आल्या का सगळ्या टर्म? बघा, काही राहून जातील. बघा किती टर्म झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8. एक टर्म राहिली. मायनस 1 कोसेक थीटा सेक थीटा. These cancel with this. Okay, and what you got? That is equal to 1 plus what is tan? Sin theta upon cos theta. Cos theta upon sin theta. Sec 1 cos. Express in terms of sin. Cos and sin. झालं. याचा आन्सर 1. सॉरी, आपल्याकडे जागा नाही, वरती घेऊया आपण. विच इज इक्वल टू 1 प्लस टॅन मीन्स साइन अपॉन कॉस. कॉट मीन्स कॉस अपॉन साइन. देन सेक इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस. कोसेक इज अ रेसिप्रोकल ऑफ साइन. याची किंमत 1 प्लस कॉट मीन्स cos theta upon sin theta into sec 1 cos theta minus cosec 1 sin into cos tan theta. Tan is sin theta upon cos theta. Again collect this two and last is minus 1 minus cosec cot minus cosec. Cosec is a reciprocal of साइन आणि सेक इज अ रेसिप्रोकल ऑफ कॉस. आणि हे झालं तुमचं एक्सप्रेशन. बघा 9च्या 9 टर्म आलेल्या आहेत का? ओके, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन यू गॉट धिस 1 प्लस धिस 1 1 प्लस 1 2 प्लस साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा साइन थीटा. एम आय करेक्ट? काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा साइन थीटा. सिमिलरली हियर साइन थीटा मायनस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा साइन थीटा. याचंही संपलं. प्लस ही 1 आपण सुरुवातीलाच घेतली. कॉस कॉस कॅन्सल, साइन साइन कॅन्सल. आता काय राहिलं इथं? व्हॉट इज रिमेनिंग? 1 sin theta minus 1 cos theta minus this term as it is sin theta cos theta. Am I correct? बघा बरं, टर्म कलेक्ट झाल्यात. ओके, दॅट इज इक्वल टू 2
प्लस साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 अपॉन कॉस थीटा साइन थीटा इज सेम ॲज साइन थीटा कॉस थीटा प्लस साइन थीटा मायनस कॉस थीटा अपॉन सेम डिनॉमिनेटर साइन थीटा कॉस थीटा. इथंही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. कॉस थीटा मायनस साइन थीटा अपॉन साइन थीटा कॉस थीटा मायनस 1 अपॉन साइन थीटा कॉस थीटा. Plus minus going to be cancelled. Okay, and that is equal to 2 plus. ओके, दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. काय आहे? साइन थीटा कॉस थीटा आहे. मग बेस सेम असेल तर आपण न्यूमरेटरची काय करतो? ॲडिशन करतो. साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस कॉस थीटा मायनस साइन थीटा अँड दॅट इज इक्वल टू 2 प्लस साईनमधनं साईन गेला 0 मायनस कॉस प्लस कॉस 0 अपॉन समथिंग 0 अपॉन साइन थीटा कॉस थीटा आणि 0ने कुणालाही डिवाईड केलं तर आन्सर 0 आणि हीच आहे तुमची राईट हँड साईड. आणि असा हा प्रॉब्लेम बघा बरं, काही टिपिकल आहे का? एकदम छान प्रॉब्लेम आहे. सिम्पल मल्टिप्लिकेशन वरचा होता. ओके, याच टाईपचे आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करूया. ओके, अप टिल बाय.